भारतीय संविधानातील आर्टिकल 14 नुसार भारतामधील सर्व व्यक्तींना कायद्यासमोर समानता आणि कायद्याच्या समान संरक्षणाचा हक्क आहे. मग व्हीआयपी कल्चरमुळे संविधानिक कायद्याची कितपत अंमलबजावणी होते? व्हीआयपी म्हणजे जिथे सामान्य माणसाला नियम झेलावे लागतात आणि काही विशिष्ट लोकांसाठी नियम वाकावले जातात. ही परिस्थिती फक्त असमानतेची नाही, तर सामान्य नागरिकांच्या आत्मसन्मानावरती आघात करणारी आहे. भारत देश हा संविधानातील कायद्यांवर चालतो, पण हे कायदे देशातील प्रत्येक नागरिकासाठी आहेत की फक्त सामान्य माणसांसाठी? एकीकडे नो पार्किंग मध्ये एखाद्या सामान्य माणसाने गाडी उभी केली तर पोलीस तिला फाईन मारतात, आणि दुसरीकडे तेच पोलीस व्हीआयपी गाड्यांसमोर झुकतात. सामान्य माणसाने सिग्नल तोडला तर फाईन, पण व्हीआयपी गाड्यांसाठी सिग्नल ओपन केले जातात. एखादी व्हीआयपी गाडी जाणार असेल तर सामान्य माणसांना 30-30, 40-40 मिनिटं रस्त्यावर भर उन्हात भर पावसात थांबून ठेवलं जातं. म्हणजे पोलीस, ज्याला आपण देशाच्या संरक्षणाचा पाया समजतो, ते पोलीस देशाच्या संरक्षणासाठी कमी पण व्हीआयपी लोकांच्या संरक्षणासाठी जास्त दिसतात. सरकारी कार्यालयांमध्ये सामान्य माणसाला फाईल फिरवायला आठवडे जातात, पण तेच व्हीआयपी रेफरन्सने एका तासाभरात काम होतं. एखादा स्पेशल इव्हेंट असेल तर व्हीआयपी लोकांसाठी समोरच्या रांगेत जागा राखीव असते आणि सामान्य लोकांना मागे रांगेत उभं राहावं लागतं. एअरपोर्टवर व्हीआयपींसाठी फास्ट चेक इन सिक्युरिटीमध्ये सुविधा आणि सामान्य माणसाला रांगेत प्रवेश. सरकारी दवाखान्यांमध्ये सामान्य माणसाला 4-5 तास वाट बघावी लागते आणि व्हीआयपींसाठी स्वतंत्र वार्ड, खास डॉक्टर लगेच उपलब्ध होतात. म्हणजे नियम आणि अटी फक्त सामान्य माणसालाच. मग इथे समानतेचा अधिकार कुठे लागू होतो? मंदिरांमध्ये दर्शनासाठी सामान्य माणूस गर्दीत, गरमीत, धक्काबुक्कीत 5-5, 6-6 तास उभा राहतो आणि व्हीआयपी लोक 5 मिनिटात दर्शन करून निघून जातात. म्हणजे तुम्ही गरीब आहात तर नियमात आणि रांगेत या. जर तुमच्याकडे पैसे आहेत तर पैसे भरून स्वतंत्र रांगेत या, आणि जर तुम्ही व्हीआयपी आहात तर लगेच ताबडतोब या. संत गाडगेबाबा म्हणायचे, मंदिरात देव नाही, फक्त पुजाऱ्याचं पोट राहते. आणि व्हीआयपी लोकांचं ब्लॅक मनीचं व्हाईट मनीमध्ये कन्व्हर्जन होतं. व्हीआयपी संस्कृती म्हणजे समानतेचा अपमान. लोकशाहीची खरी ताकद सर्वांना समान हक्क आणि संधी देण्यात आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर सर्व नागरिक समान असतील असे ठरवले होते, पण कालांतराने राजकारण, संपत्ती आणि सत्ता वाढत गेल्यावर काही लोकांनी स्वतःसाठी विशेष अधिकार मागायला सुरुवात केली. सुरक्षेच्या कारणाने सुरुवातीला व्हीआयपी सुविधा सुरू झाल्या, पण आज त्या सामाजिक विषमतेचं प्रतीक बनल्यात. संविधानानुसार प्रत्येक व्यक्ती समान आहे, मग तो गरीब असो, मध्यमवर्गीय असो किंवा मग मोठा नेता असो. समानतेच्या तत्वावर एक सुंदर समाज घडवण्यासाठी हे व्हीआयपी कल्चर कुठेतरी थांबलं पाहिजे. व्हीआयपींसाठी रस्ते अडवणं, मंदिरात विशेष दर्शन, सरकारी सेवा तत्काळ फक्त त्यांच्यासाठीच मिळणं, जेवढा व्हीआयपीचा अधिकार तेवढाच एका सामान्य माणसाचा सुद्धा. म्हणजे व्हीआयपींसाठी तुम्ही ॲम्ब्युलन्स अडवून ठेवता, त्यांच्यासाठी नो एंट्री नाही, त्यांच्यासाठी सिग्नल नाही, त्यांच्यासाठी ट्रॅफिक नाही, त्यांच्यासाठी टोल नाही, त्यांच्यासाठी कुठलीही फाईन नाही. मग हे तुम्ही दंड आकारता, हे फक्त सामान्य माणसांसाठीच का? कोणी 2 मिनिट आपले मोटरसायकल पार्क करून मेडिकलमध्ये मेडिसिन आणायला जातो तर त्याची गाडी 2 मिनिटात टो होते. कोणी विद्यार्थी गाडी पार्क करून शॉपमध्ये पेन आणायला जातो तर त्याची गाडी लगेच उचलली जाते. जिथे नियम आहे तुम्ही 5 मिनिटं सायरन वाजवा आणि मग नो पार्किंग मधील गाड्यांना हात लावा. पण नियम आणि अटी फक्त सामान्य माणसाच्या माथ्यावर मारलेत. जो पोलीस देशाच्या संरक्षणासाठी असतो तो पोलीस आज व्हीआयपींसमोर नाचवला जातोय. कुणी नेता आला तर त्याच्या स्वागतासाठी गरिबांच्या झोपड्या पोस्टरने झाकावल्या जातात. मग ही असमानता आणि हा भेदभाव संविधानिक समानतेच्या कोणत्या कायद्यात बसतो? शकल नहीं दिखाया जाएगा क्यों नहीं दिखाया जाए? कि यहाँ राष्ट्रपति पार हो रहा है, इसीलिए आप लोग का गरीब है। आप लोग गरीब हैं, आप लोगों का शकल नहीं दिखाया जाएगा क्योंकि यहाँ से राष्ट्रपति पार हो रही है, इसलिए पर्दा लगाया गया था। पहलगाममध्ये जो अटॅक झाला तिथे येऊन आतंकवादी ओपन फायर करतात, पण तिथे आजूबाजूला एक सुद्धा आपला पोलीस अधिकारी असू शकत नाही. म्हणजे प्रत्येक वेळी सामान्य माणसाचा जीव जातो. कधी ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये, कधी रोड ॲक्सिडेंटमध्ये, कधी सामान्य माणसाला रोडवरती मारलं जातं पण पोलीस समोर असून सुद्धा काहीच करू शकत नाही. कधी स्टुडिओ फोडला जातो पण पोलीस समोर असून सुद्धा काहीच करू शकत नाही. म्हणजे इथे फक्त व्हीआयपी लोकांचा जीव महत्वाचा आहे, सामान्य माणसाचा नाही. सामान्य माणसाची व्हॅल्यू 0 आहे. संविधान सांगतं की देश कोणावरही भेदभाव करू शकत नाही, पण संविधान हेही सांगतं की रिजनेबल क्लासिफिकेशन म्हणजेच योग्य कारणासाठी वेगळी वागणूक देता येते. म्हणजेच राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा न्यायमूर्ती यांना सुरक्षा देणं हे संविधान विरोधी नाही, कारण ती व्यक्तीची नाही तर त्या पदाची सुरक्षा असते. 2017 मध्ये सरकारने लालबत्ती संस्कृतीवरती बंदी आणली. याचा अर्थ काय? न्याय व्यवस्थेला आणि शासनाला कळलं होतं की व्हीआयपी संस्कृती लोकशाहीच्या तत्वांना धक्का देते. इथे संविधान चुकत नाही, इथे व्यवस्था आणि मानसिकता चुकते.
कारण संविधान कुणालाही कायद्यापेक्षा वर ठेवत नाही. भारतात रूल्स ऑफ लॉ आहे, रूल्स ऑफ पर्सन नाही. लोकशाहीत जनता ही सर्वोच्च आहे. प्रेसिडेंट ऑफ इंडिया सुद्धा संविधानाची शपथ घेतात. संविधानाचं रक्षण करीन, म्हणजेच व्यक्ती मोठी नाही, पद मोठं नाही, तर संविधान मोठं आहे. पण जेव्हा एखादा नेता नियम तोडतो, सिग्नल तोडतो, टोल न देता जातो, किंवा पोलीस सामान्य माणसाला थांबवतात पण ताफ्याला वाकून सलाम करतात, तेव्हा समानतेचा आत्मा जखमी होतो. जर सामान्य माणसाला छोट्या चुकांसाठी दंड होतो आणि प्रभावशाली व्यक्ती सुटतात, तर तो संविधानाचा दोष नाही, ती अंमलबजावणीतील तफावत आहे. कायदा पुस्तकात मजबूत आहे, पण तो रस्त्यावर तितक्याच ताकदीने उभा आहे. लोकशाहीची खरी कसोटी ही VIP ला मिळणाऱ्या सवलतीत नाही, तर सामान्य नागरिकाला मिळणाऱ्या न्यायात आहे. म्हणूनच प्रश्न VIPचा नाही, प्रश्न आहे समानतेच्या अंमलबजावणीचा, प्रश्न आहे मानसिकतेचा. आणि जोपर्यंत जनता प्रश्न विचारत नाही, तोपर्यंत VIP संस्कृती पूर्णपणे संपणार नाही. लोकशाहीत सायरन मोठा नसतो, आवाज मोठा असतो, तो जनतेचा.